आज होणार पैशांचं वितरण फायनली केली जाहीर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो. भरपूर दिवसापासून नवीन जिल्ह्यांच्या याद्या येत होत्या, परंतु कुठल्याही जिल्ह्यात पैसे पडत नव्हते. परंतु आज अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिसरी कॅबिनेट बैठक जी आहे ती घेऊन अखेर फायनल यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. आणि आताही याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल बोनस जो आहे तो लाडक्या बहिणींना आज वितरण केला जाणार आहे. आणि एक नाही, दोन नाही, तर 3 हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये समाविष्ट करा, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया तिसऱ्या कॅबिनेट बैठकीच्या अंतर्गत कोणते महत्त्वपूर्ण व मोठे निर्णय झालेले आहेत आणि पहिल्याही बैठकींचा काही आढावा घेऊया. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद नियोजन आखलं होतं आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरण करण्यास उशीर कशामुळे होत आहे, काय कारण आहेत आणि कधीपर्यंत तुम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे वितरित करणार आहात हे त्यांनी प्रश्न विचारले. आणि त्यामध्ये त्यांनी एक घोषणा देखील केलेली आहे. येत्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते मुख्यमंत्र्यांनी करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. आणि पात्र महिलांची यादी वेबसाईटवर देखील जाहीर केलेली आहे. चला तर आपण ती यादी, जिल्ह्यांची फायनल यादी आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लगेच करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब, कारण की अशा पद्धतीचे नवीन आणि लेटेस्ट अपडेट यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. आज होणार लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांती बोनसचे वितरण, कारण की गेल्या 15 दिवसापासून लाडक्या बहिणी पैशांची आतुरतेने वाट बघत होत्या. आज पैसे येतील, उद्या पैसे येतील हे चाललं होतं, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे. आणि आजच्या निर्णयाच्या अंतर्गत महिलांसाठी मकर संक्रांती बोनसचं वितरण फायनल त्यांनी केलेलं आहे. चला तर जाणून घेऊया एकूण बोनस किती लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 100% पैसे सोडणारच हा शब्द तुमच्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. चला तर जाणून घेऊया पुढील अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी नवीन याद्या जाहीर केलेल्या आहेत, त्यासुद्धा बँकांच्या आणि जिल्ह्याच्या. आता ह्या ज्या याद्या असणार आहेत त्या याद्या फायनल असणार आहेत. त्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत आणि बँकांची देखील सर्व बँका जेवढ्या बँका असतील तेवढ्या बँकांची यादी देखील पुढे आलेली आहेच, ती देखील आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लक्षपूर्वक बघा. तर सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना मकर संक्रांती बोनस मिळणार आहे, तो म्हणजे 3 हप्त्याचा एकत्रितरित्या. त्यामध्ये असणार आहेत एकूण 4,500 रुपये, कारण की पहिला हप्ता जो आहे तो नोव्हेंबरचा होता. त्या हप्त्यास भरपूर उशीर झाला होता आणि त्याच्यानंतर डिसेंबरचाही हप्ता आला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर निर्णय घेतलेला आहे. मकर संक्रांती सणानिमित्त महिलांसाठी स्पेशल बोनस तर जाहीर केलेला आहेच, त्याच्या अगोदर 4,500 रुपये 3 महिन्याचा एकत्रित निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांनी नवीन वेळापत्रक कशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे. म्हणजेच काय, तर 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यास त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला मकर संक्रांती सणानिमित्त खास भेट देखील मिळून जाणार आहे. चला तर पुढील अपडेट जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे मकर संक्रांती जवळ आलेली आहे, म्हणजे सण बहिणींचा भेटभावाची अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याच निर्णयाच्या अंतर्गत मोठी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. ही लाडकी बहीण वितरण करण्यासंदर्भाची तिसरी बैठक होती आणि ही सर्वात नवीन आणि लेटेस्ट बैठक होती. आणि याच बैठकीच्या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेण्यात आलेले आहेत. चला तर ते निर्णयही आपण बघणार आहोत. आणि एकूण लाभ जो आहे तो किती मिळणार त्याच्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी महिलांना सांगितलेल्या आहेत किंवा पत्रकार परिषदेमध्ये त्या गोष्टी देखील जाहीर केलेले आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. तर सर्वात प्रथम म्हणजे एकूण 18 जिल्ह्यांची नवीन यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. आणि 18 जिल्ह्यामध्ये फिक्स आज फायनल पैसे पडूनच जाणार आहेत असे देखील त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि बहिणींच्या 3 हप्ता वितरण करण्यासुद्धा त्यांनी सूचना दिलेली आहे. तर पहिला टप्पा जो असणार आहे तो आजपासून प्रारंभ होत आहे. म्हणजेच काय, तर हे बघा, अगोदर वेळापत्रक आलेलं आहे विभागानुसार आणि विभाग झाल्याच्या नंतर त्यांनी जिल्ह्यांची यादी देखील आपल्याला दिलेली आहे. ती जिल्ह्यांची यादी देखील आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. अगोदर जाणून घेऊया नेमकं कोणत्या विभागामध्ये आज पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्यातील सर्वात पहिला दिवस किंवा पहिला प्रारंभ असणार आहे कोकण विभागातर्फे. आणि पुणे विभाग, हे 2 विभाग अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, कारण या विभागामध्ये भरपूर दिवसापासून पैसे जे ते पडले नव्हते आणि त्याच कारणास्तव यांनी वितरणाचा शुभारंभ जो आहे तो या 2 विभागापासून केलेला आहे. आणि मोठ्या लोकसंख्येच्या भागात DBT प्रक्रिया देखील सुरुवात केलेली आहे. आज असणार आहे पहिला टप्पा, म्हणजे पहिला दिवस वितरण करण्याचा. त्याच्यानंतर उद्या असणार आहे दुसरा टप्पा, त्यामध्ये 2 विभाग आणि काही जिल्ह्यांचा समाविष्ट आहेत. जिल्हे आपण पुढे बघूया. अगोदर विभागाचे नाव तुम्हाला
मी लगेच सांगून टाकतो. तर यामध्ये समाविष्ट असणार आहे नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग. तर या विभागामध्ये देखील कार्यवाही चालू झालेली आहे आणि राज्याच्या मध्यवर्ती भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण करण्याची सुरुवात देखील झालेली आहे आणि याच्याविषयी आपण पुढे माहिती बघणारच आहोत. आणि तिसरा टप्पा असणार आहे मित्रांनो, तिसरा दिवशी म्हणजे 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी हा टप्पा जो असणार आहे तो सुरुवात होणार आहे. त्यामध्ये सर्वात मोठे 2 विभाग असणार आहेत, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. तर या 2 विभागामध्ये देखील उर्वरित वितरण पूर्ण करणे, काही तांत्रिक अडचणीवर कार्यवाही करण्यासंदर्भात त्याच्याविषयी देखील माहिती आपल्याकडे आलेली आहे. ती देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणारच आहोत. चला तर जाणून घेऊया सर्वात ओरिजिनल अपडेट आणि यूट्यूबवर सर्वात अगोदर मिळणारी ओरिजिनल माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. आणि याच माहितीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना 17वा, 18वा आणि 19वा हप्ता जो आहे तो वितरण केलं जाणार आहे आणि ही माहिती आपण सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर दरमहा 1,500 जे आहे ते मिळण्याचा थेट लाभ लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा करण्यात येणार आहे. कोणाला हा लाभ मिळणार? तर हा लाभ मिळणार आहे 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्या खात्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगाने केलं जाणार आहे. आता महत्त्वाची म्हणजे 36 जिल्ह्यांची एक नवीन यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वितरित होणार त्याच्याविषयीची अपडेट त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. जिल्ह्यांची यादी आपण सविस्तर लगेच पाहूया थोड्याच वेळात. त्याच्या अगोदर एक नेमकं तुम्हाला मेसेज कशा पद्धतीने येणार आहेत आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी नेमकं कोणती आलेली आहे ती आपण जाणून घेऊया. तर हे बघा, प्रिय लाभार्थी तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत असे मेसेज पडायला भरपूर लाडक्या बहिणीच्या जिल्ह्यामध्ये सुरुवात देखील झालेली आहे आणि त्यामध्ये समाविष्ट असणार आहे ते म्हणजे काही निवडक जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि ते सुद्धा थेट DBT माध्यमाद्वारे. त्यामुळे आज पैसे वाटप 100% होणार ही गोष्ट तुम्हाला समजलेलीच असेल. चला तर पुढील माहिती जाणून घेऊया. मोठी बातमी अशी आलेली आहे, जो थेट लाभ 1,500 रुपये देणार होते त्यामध्ये आता जानेवारीच्या हप्त्यात वाढ देखील होण्याची दाट शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे किती? तर 2100 रुपये जे आहे ते होणार. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहीण विचारत सर 2100 रुपये कधी होणार? तर अखेर तो निर्णय देखील आज तिसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसारच 2100 रुपयाचं वितरण देखील थेट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता मुख्य म्हणजे ब्रेकिंग न्यूज देखील लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर सोबत मिळणार आहेच, त्याच्यासोबतच तुम्हाला जो जानेवारीचा हप्ता आहे तो देखील वितरण करण्याचा निर्णय म्हणजेच लाडक्या बहिणींना 2-3 हप्ते जे आहे ते एकत्रित 4,500 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीसाठी अदितीताई तटकरे ज्या की महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी देखील जाहीर केलेलं आहे, एकूण 2 महिन्याचा लाभ असेल किंवा 3 महिन्याचा लाभ असेल तो आम्ही एकत्रित वितरण करणार आहोत हे देखील त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आपण आज जिल्ह्यांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. ती जिल्ह्यांची यादी बघण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी काही लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांती सणानिमित्त मोठा बोनसची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. हा बोनस कोणता असेल, कशा पद्धतीने असेल ते आपण आता जाणून घेऊया. तर बोनस असणार आहे एकूण तो म्हणजे 2100 रुपयांचा बोनस लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. कारण की आतापासून भरपूर दिवसापासून चाललं होतं 2100 देणार आम्ही आणि तोच निर्णय त्यांनी त्यामध्ये घेण्यात आलेला आहे. सण आनंदात साजरा करण्यासाठी शासनाची मोठी भेट लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. त्यामध्ये असणार आहे तो म्हणजे 2,100 रुपये 2100 रुपयांचं बोनस त्यामध्ये समावेश असणार आहे. आता याच्यानंतर असणार आहे मित्रांनो जिल्ह्यांची यादी आपण लगेच काही क्षणातच बघणार आहोत. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः झटत आहेत व पैसे जे आहे ते वितरण करण्यास 100% पाठिंबा देत आहेत व अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पैशांचं वितरण करत आहेत आणि महिलांना पैशांचं जे आहे ते पाठवत आहेत. त्यामध्ये तुम्हाला असे मेसेज देखील पाहायला नक्कीच मिळणार आहे. त्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा झाल्याचे मेसेज त्यामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता. आता लाडकी बहीण योजनेच्यामध्ये आनंदाचा पाऊस नक्कीच तयार होणार आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा जल्लोष केलेला आहे किंवा सर्व त्यांनी सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 आणि अधिक 1,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये जमा होणार आहे. त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि याच माहितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या खात्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. भरामध्ये उद्या महिलांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होण्यास सुरुवात देखील होणार आहे अशा बातमी देखील पेपरमध्ये आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी 1 जानेवारीपासून मोठे बदल देखील होणार आहेत आणि त्यामध्ये पहिला बदल असणार आहे तो म्हणजे 2100 रुपयांचा 1500च्या ऐवजी 2100 रुपये हप्त्यामध्ये वाढ जी आहे ती सुद्धा
केली जाणार आहे आणि यामध्येच आता जिल्ह्यांचे 3 टप्प्याचं वितरण जे ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः यादीची पत्रकारांकडे यादी दिलेली आहे ती यादी आपण जाणून घेऊया. तर या यादीमध्ये असणार आहे नोव्हेंबरचा टप्पा, डिसेंबरचा टप्पा आणि मकर संक्रांतीचा टप्पा म्हणजे जानेवारी महिन्याचे टप्पा. तर या 3 महिन्याचा निधी जो आहे तो एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. ही तुमच्यासाठी दिवाळी आणि मकर संक्रांतीची मिक्स भेट जी असणार आहे ती मुख्यमंत्र्यातर्फे असणार आहे. चला तर बघूया बँकांची यादी आपण पुढे पाहू. याच्या पुढेच लगेच यादी आहे बँकांची. त्याच्या अगोदर याच्या पुढे जिल्ह्यांची यादी आहे. ही अगोदर बँकांची यादी आपण क्लिअर करूया. म्हणजे कोणत्या बँकेमध्ये कधी पैसे येणार किंवा कशा पद्धतीने पैसे येणार. तर हे बघा पहिल्यांदा सर्वात अगोदर पैसे येणार आहे ते म्हणजे ज्या शासकीय बँका आहेत किंवा सरकारी बँका आहेत तर त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यामध्ये सर्वात पहिली बँक आहे इंडिया SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. चौथी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर असणार आहे पंजाब नॅशनल बँक. 5-6 नंबरची बँक असणार आहे कॅनरा बँक. तर या बँकेमध्ये सोमवारी बँका चालू होताच या बँकेमध्ये लवकर सकाळ 10च्या आसपासच पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे किंवा 10 वाजताच या बँकेमध्ये पैसे जे आहे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. दुसरी यादी असणार आहे प्रमुख खाजगी बँका. ह्या बँकांमध्ये असणार आहे मित्रांनो HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. यामध्ये या बँकेचा समावेश जो आहे तो असणार आहे. आणि तिसरी या बँकेमध्ये दुपारी 12च्या सुमारास पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे आणि दुपारी 1च्या नंतर काही निवडक बँकेमध्ये वितरण होणार आहे. तर त्या कोणत्या बँका असतील तर हे बघा त्या तिसऱ्या यादीमध्ये बँका आहेत AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, AU त्याच्यानंतर एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँका दुपारी 1च्या नंतर या बँकांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आवाहन बहिणींना केलेलं आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले असे मेसेज देखील तुम्हाला येणार आहे. चला तर बोलूया आपल्या जिल्ह्यांच्या यादीकडे, कारण की मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी तर जाहीर केलेली आहे आणि संपूर्ण 3 टप्प्याचं नियोजन देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदर काही आदेशसुद्धा दिलेले आहेत. ते आदेश दिलेले आहेत सर्व बँकांना, जेवढ्या बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांना तातडीने आणि स्पष्टरित्या सांगितलेलं आहे माझ्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेच पाहिजे सोमवारी, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की विषय काय होतोय, भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट बघत होत्या आणि आज तो निर्णय त्यांनी अखेर दिलेला आहे की त्या निर्णयाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी स्वतः बँकेला सांगितले आम्ही पैसे पाठवले तुमच्यानंतर तुम्ही दरवेळेस लेट करता पण यावेळेस अजिबात लेट करायचं नाही. काही पैसे जे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारेच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायचे. त्याच्यानंतर दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना, त्यांना देखील सांगितलं आहे लवकरात लवकर तुम्ही चेक साईन करा सर्व आणि पैसे पुढे पाठवण्यास दिरंगाई उशीर करू नका, लगेच पुढे पैसे पाठवा. आणि तिसरा सर्वात महत्त्वपूर्ण आदेश तर आत्ताच त्यांनी स्वतःच DBTमध्ये जाऊन DBTचं बटन दाबलेलं आहे आणि बटन दाबलं की लगेच तुमच्या खात्यामध्ये पैशाचं खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात देखील होत असते. तर वळूया आता एकूण नवीन यादीकडे. भावाने बहिणीला शब्द दिला होता पैसे पाठवणार आणि त्यामध्ये त्यांनी अगोदर 3,000 रुपये आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये असे मिळून 4,500 रुपयांचे मेसेज तुम्हाला आज नक्कीच बघायला मिळणार आहेत. कारण की दुसऱ्या टप्प्याचं वितरण आणि पहिल्या टप्प्याचं वितरण सोबतच होणार आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये असे मिळून 4,500 रुपयांनी ते DBTवाल्यांनी पाठविलेले आहेत. आता हे DBTने पैसे तर पाठवले, मग जिल्ह्यांचं वितरण कसं काय होणार की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार. तर हे बघा सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या 2 जिल्ह्यांची नावं समोर आलेली आहेत. त्यामध्ये असणार आहेत परभणी आणि हिंगोली हे 2 जिल्हे त्यामध्ये समाविष्ट आहेत. या 2 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर तिसरा आणि चौथा जिल्हा असणार आहे. त्याच्या खाली तुम्ही बघू शकता इथे गडचिरोली आणि वाशिम 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकामध्ये या दोन्ही जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर 5वा आणि 6वा जिल्ह्याचं नाव देखील तुम्हाला मी सांगतो. हे बघा
5व्या आणि 6व्या जिल्ह्याचं नाव असणार आहे कोल्हापूर आणि सोलापूर या दोनमध्ये जिल्ह्यामध्ये देखील 5 आणि 6 नंबरला यामध्ये वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या त्या जिल्ह्यांच्या नंतर या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे जिल्ह्यांचं नाव देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो मी नांदेड आणि बीड या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते तातडीने आणि तात्काळ केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो सर्वांचा आवडता जिल्हा नाशिक आणि धुळे या 2 जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण त्या वरील जिल्ह्याच्या नंतर केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे नंदुरबार आणि जळगाव. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्याविषयी देखील आपण पुढे माहिती बघूयाच. त्याच्यानंतर असणार आहे परभणी हिंगोली नांदेड बीड तर झालेलं आहे. यवतमाळ आणि नागपूर त्याच्यानंतर हे जिल्हे असणार आहेत वर्धा आणि भंडारा. त्याच्यानंतर असणार आहे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम तर अगोदर झालेले आहेत. त्याच्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि नंतर गोंदिया जिल्हा जे असणार आहे ते जिल्हे असणार आहेत. सिंधुदुर्ग पुणे साईडला नंतर पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. रायगड साईडला किंवा पालघर साईडला देखील आपण म्हणू शकतो. त्यामध्ये सातारा सांगली देखील समाविष्ट आहे. तर ही जिल्ह्यांची यादी झाली मित्रांनो. आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त मिळणार मोठे 3 गिफ्ट मुख्यमंत्र्यांनी स्वतः यादी जाहीर केलेली आहे. नेमकं हे गिफ्ट कोणते असतील आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिलं गिफ्ट असणार आहे वाढीव आर्थिक मदत म्हणजे 21 रुपयांचा निधी वाढीव करण्यात येणार आहे. 1500 रुपयापासून ते 21 रुपये जे आहे ते करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा असणार आहे मकर संक्रांतीचा गिफ्ट 21 रुपये बोनस डायरेक्ट तो तुम्हाला तर देणार आहेतच. त्याच्यानंतर कौशल्य विकासातर्फे 15,000 रुपयांची सिलाई मशीन जी आहे ती पुढे आपण बघणारच आहोत कशा पद्धतीने ती सिलाई मशीन असणार आहे. तर हे 5 गिफ्ट जे आहेत असणार आहे ते मकर संक्रांती सणानिमित्त तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत किंवा जमा केले जाणार आहेत. तर यामध्ये 5 गिफ्ट कोणते असतील तर हे बघा सिलाई मशीन योजना त्यामध्ये समाविष्ट आहे. पैठणी साडी देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. पैठणी साडी म्हणजे मकर संक्रांतीचं गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी. आणि तिसरा असणार आहे भांडी योजना ज्या की योजनेच्या अंतर्गत तुम्हाला भांडी मिळत असतात. आणि चौथी योजना आहे तुमच्या मुलांना अभ्यासासाठी स्कॉलरशिपतर्फे टॅब वाटप योजना देखील आलेली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत तुमच्या मुलांना टॅबलेट जे आहे ते वितरित केले जाणार आहेत. कारण की सण बहिणींचा आहे आणि सन्मान महाराष्ट्राच्या बहिणीचा झालाच पाहिजे या कारणास्तव हे गिफ्ट जे आहे ते तुम्हाला 5 मोठे गिफ्ट वितरित केले जाणार आहे. ते आर्थिक सहाय्य तर तुम्हाला मिळतच आहे. याच्याविषयी अर्ज कुठे करायचे तर हे बघा ते अर्ज कशा करण्याची संपूर्ण पद्धत डिटेल पद्धत आपल्या चॅनलवर येणार आहेच. ते कधी येणार तर हे बघा उद्याच्याला ती पद्धत आपल्या चॅनलवर येणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओला लाईक करून ठेवा. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्हाला येऊ शकतो. त्याच्या अगोदर आज तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याचे मेसेज पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल कंटिन्युअसली चेक करत राहा मेसेज पडला का. कारण की पैसे जमा झाल्याचा मेसेज कधीही तुमच्या खात्यामध्ये पडू शकतो. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तुमची कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात त्यासाठी तुम्ही जर जिल्ह्यातून बघत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो. आणि खाली कमेंट देखील तुम्ही